एक मंझे हुए खिलाड़ी है, बड़ी टूर्नामेंट जीतने का उनके पास तजुर्बा है, लेकिन बढ़िया खेला है। कवर्स में खेला है, इनसाइड आउट कवर, कवर के ऊपर से खेला है, क्या ये जाएगी? कवर पॉइंट बाउंड्री के बाहर गेंद, और ये अंपायर का इशारा आ चुका है। डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। पक्षावादल ग्रुप इनकी तरफ से कसरखंड के लिए, बल्लेबाजों के लिए, हर सिक्सर के लिए 500 का इनाम। मयूरेश जुनघरे इनकी तरफ से, मयूरेश जुनघरे के लिए इनाम आ चुका है। माफी चाहूंगा पक्षावादल ग्रुप, हालांकि मयूरेश जुनघरे जो बल्लेबाजी कर रहे हैं, जिन्होंने इनसाइड आउट कवर एक बेहतरीन स्ट्रोक खेला था उमेश, जहां पर रन मिले थे 4, कुल टोटल आ चुका है 2 गेंदों की समाप्ति पर 4। कसरखंड टीम किसी भी टीम को चकमा दे सकती है, इनकी ताकत हमने देखी है इनके घरेलू मैदान पर। घोड़ील देव क्रिकेट क्लब कसरखंड के नाम से ये टीम मशहूर है। 3 गेंदें हुई है। पावा ने हालांकि पहली गेंद विकेट निकाला था, आउट होने वाले खिलाड़ी थे अनिरुद्ध पाटिल। उसके बाद बाउंड्री आई थी जैसे ही नए बल्लेबाज आए, और उसके बाद ओवर की तीसरी गेंद डॉट डालने में कामयाबी मिली है विशाल गायकवाड़ को। और ये खेला है सीधे बल्ले से, गेंद हवा में, कैच होने की संभावना, बेहतरीन कैच लिया गया मनोज दाभोलकर ने। ठोक दीजिए। ये आदत से अब बन चुकी है हमारी, ये जो तकिया कलाम होता है शायराना अंदाज में, वैसा कुछ होता हुआ हमारे साथ भी। लेकिन रोहित म्हात्रे क्यों नहीं खेल रहे हैं आजकल, क्यों नहीं दिखाई दे रहे हैं पर्दे पर, क्रिकेट के पर्दे पर? आजकल शायद वो क्रिकेट के डायरेक्टर बन चुके हैं, पर्दे के पीछे उनका क्रिकेट नजर आ रहा है। लेकिन फिलहाल 2 विकेटें जा चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर टीम का टोटल आ चुका है 4 रन। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। अजनबी ओड़े काफी अच्छा खेल रही है। दिनेश नाइक इस मैच का मजा लेते हुए, पक्षावादल ग्रुप इस मैच का मजा लेते हुए, लेकिन चलिए बाउंड्री और सिक्सर हैट्रिक के लिए 5,000 का इनाम है पक्षावादल ग्रुप इनकी तरफ से। लेकिन स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी आज की रात का डीप पोल का ये आखिरी मैच। प्रणय मते, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, डॉट गेंद आई, 5 में 4, एक ही बाउंड्री आई है। वाह, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं विशाल गायकवाड़, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, तारीफ काबिल। सतीश म्हात्रे ने अपने बाइट में कहा था कैप्टन कमेंट सेगमेंट में कि इस टूर्नामेंट फिलहाल हम बैड पैच में चल रहे हैं, लेकिन इस टूर्नामेंट में हमने काफ़ी अच्छा प्रदर्शन किया है पिछले 15 सालों में, तो यहाँ से हम जीत की शुरुआत कर सकते हैं, यह हमारा कॉन्फिडेंस है। क्योंकि कभी कभी क्या होता है, एक टूर्नामेंट एक टीम के लिए लकी साबित होती है, और स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी अजनबी ओवर के लिए काफ़ी बार इन 14 सालों में, पिछले 14 सालों में काफ़ी बार लकी साबित हुई है। तो बिल्कुल ये बयान भी सही था सतीश म्हात्रे का कि इस टूर्नामेंट के साथ हम जीत की शुरुआत कर सकते हैं। जो 2 ट्रॉफी जरूर जीती है, लेकिन अजनबी ओड़े वो एक ज़माना था जिन्होंने मुंबई जैसी व्यावसायिक टीम को हराया था, ग्रामीण टीम ने यह इतिहास रचा था। मैंने इस मैच में शुरुआत में कहा था, इस जैसे ही आज के मैचेस शुरू हुए उस शुरुआत में कहा था कि जंग लड़ी जाती है जीतने के लिए, और जीत इतिहास बनाती है, और वो इतिहास बनाया था अजनबी ओड़े ने अपने ज़माने में। लेकिन अगर वही अजनबी ओड़े अगर संघर्ष कर रही है, तो उसे दोबारा वापस आना होगा राइगत टेनिस की दुनिया में। 5 पे 2 है, 1 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पैसे के मामले में तो ये विभाग में हमारी रिचेस्ट टीम मानी जाती है कसरखंड, लेकिन रनों के मामले में भी अब उन्हें रिचेस्ट होना होगा, क्योंकि आपके पास पैसा कितना, ये क्रिकेट में मायने नहीं रखा जाता। आपके पास स्कोरबोर्ड के ऊपर कितने रन हैं ये देखा जाता है। स्कोरबोर्ड के ऊपर जितने ज्यादा रन होंगे उतना आप अमीर कहलाओगे, क्योंकि संजय शेठ ठाकुर के बड़े भाई भी यहाँ पर बैठे हुए हैं, और बड़े भाई जानते हैं कि उन्होंने काफ़ी क्रिकेट देखा है, और वो हमेशा, मैं उनसे बातचीत करता रहता हूँ, वो कहते हैं कि
बाएं हाथ के गेंदबाज थे, लेफ्ट आर्म बॉलर राजेश ठाकुर। ये देखिए ये गेंदबाजी हो रही है, विकेट की तलाश में थे लेकिन अपील हुई है अंपायर की, शायद उंगली उठी है और इसी के साथ विकेट नंबर तीसरा तीसरा विकेट आ चुका है। टेनिस क्रिकेट डॉट इन की क्लियरिटी देखिए, दत्तक आइकर आपकी टूर्नामेंट शायद इनको लकी साबित हुई है, जिसकी वजह से इनामपुरी की टूर्नामेंट में इन्हें एक बड़ी टूर्नामेंट में काम करने का मौका मिला। इसके बाद स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी में काम करने का मौका मिला और अब भावेश पाटिल संकट मोचे गए है कसरगंज टीम के। सुपर ओवर में जब टीम संकट में थी घरेलू मैदान पर तो इन्होंने एक जबरदस्त सिक्सर लगाया था सुपर ओवर के मैच में, जो कंपलसरी चेसिंग नहीं थी वहां पर। हाँ, ये निश्चित रूप से ये उनके पिता ने मुझसे वादा किया, ये जब भी 50 बनाएंगे इनको बाइक नहीं मिलेगी लेकिन प्रवीण दुगाड़ी को बाइक जरूर मिलेगी। इनके 50 देखने का मैं इंतजार कर रहा हूं क्योंकि इनके पिताजी ने मुझसे वादा किया है, अनंत सिंह पाटिल साहब ने। चलिए यहाँ पे 5 पे 3 है, उनकी टीम संकट में है, थोड़े से रन बनाएंगे तो टीम ये जबरदस्त स्ट्रोक खेला गया था मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर मिड विकेट के खिलाड़ी रहकर इस गेंद को उठाया, महज मिला सिंगल, भावेश को मिला सिंगल और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 6 रन। 6 रन 3 विकेटों के नुकसान पर कसरगंज टीम संकट में जरूर है। अनिकेत पाटिल और भावेश पाटिल लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालेंगे आदेश। और ये कवर्स में खेला है लेकिन एक आसान सा कैच और इसी के साथ ही आउट। देखिए 2 विकेट के लिए 2000 लगातार बॉलर्स के लिए प्रसाद मुंगाजी इनकी तरफ से। ओवले टीम इसी बॉलर के लिए या सभी बॉलर के लिए? इसके लिए 1 विकेट आ चुका है। चलिए दूसरा विकेट भी हासिल करें, अगर ये करेंगे तो इन्हें 2000 का इनाम मिलेगा। कसरगंज टीम संकट में आ चुकी है। ज़रूर मैं कहना चाहूँगा सुशांत पाटिल है, प्रफुल्ल मते हैं, भावेश पाटिल है इस टीम में, लेकिन कम से कम 40 का होना ज़रूरी है, 45 का होना ज़रूरी है 5 ओवर के इस मैच में। प्रति ओवर 9 के औसत से देखिए, अगर किसी को चाय पीना हो तो ज़रूर चाय पीजिए क्योंकि ये चाय वाले रोज़गार के दृष्टिकोण से रात में आपकी सेवा कर रहे हैं तो उस सेवा का आप ज़रूर लाभ उठाइए। मैं हमेशा कहता हूँ कि ज़रूरतमंदों की ज़रूरत में मदद करना ये आम इंसान का काम होता है। आपके 10 रुपए के चाय खरीदने से अगर उसका संसार चलता है तो ज़रूर खरीदिए। 6 पे 4 है, कसरगंज टीम संकट में है। उमेश भोईर का कलम लिखते लिखते थोड़ा दर्द महसूस कर रहा है कि 6 पे 4 क्यों है, लेकिन वहीं अजनबी ओवड़े काफ़ी अच्छा खेल रहे हैं। ये प्रफुल्ल मते का स्कोरिंग शॉट खेला गया, पॉइंट को भेदा उन्होंने और डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर ये उन्हें मिले। 4 6 और 4 बनेंगे। 10 ओवर नंबर चल रहा है। दूसरा जिसे कर रहे हैं आदेश मुंगाजी, जिनके लिए 2000 का इनाम था। लगातार अगर वो 2 विकेटें निकालते हैं तो 1 विकेट निकाला था उन्होंने इससे पहले वाली गेंद पर, लेकिन प्रफुल्ल मते ने आते ही गेंद के ऊपर नजरें जमाई। 4 रन। कसरगंज टीम का एक रिकॉर्ड है, ये पहला दौर मुश्किल से हारते हैं, लाइक 100 में से 90% ये रजनी क्रिकेट में पहला दौर जीतते हैं, चाहे टीम कौन सी भी क्यों ना हो सामने। ये 4 रन मिलेंगे लगातार दूसरी बाउंड्रीज। अजनबी ओड़े को इनके इस रिकॉर्ड के बारे में भी सोचना होगा क्योंकि कई टीमों के अजीबोगरीब रिकॉर्ड्स होते हैं टेनिस की दुनिया में, और वैसे ही हमने देखा 10 और 4 बनेंगे 14। 4 विकेटें जा चुकी हैं लेकिन शायद 4 विकेट वाला ट्रेलर था। ये अभी पूरी पिक्चर बाकी है। प्रफुल्ल मते की बल्लेबाजी से हमें नजर आ रही है 2 गेंदों में जिन्होंने 8 रन हासिल किए। गेंदबाज मुंगाजी आदेश जो कि इस ओवर की आखिरी गेंद करेंगे, और जिन्होंने इनके ऊपर इनाम लगाया है मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि आप इनाम वापस लेकर जाइए क्योंकि आखिरी गेंद बची है। प्रसाद मुंगाजी साहब, आखिरी गेंद बची है और आपने लगातार 2 विकेटों के लिए ये 2000 लगाए थे। फिलहाल 14 पे 4 है, दूसरा ओवर चल रहा है। संजय ठाकुर 15वां संस्करण नहीं है उनका।
तो दत्ता गायकर इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो ऊपर आए, लेकिन 15 पे 4 ज़रूर होंगे क्या? 16 पे 4 और ये दूसरा रन पूरा किया। 16 पे 4, 2 ओवर की समाप्ति, 8 की औसत से ये रन आ चुके हैं। कोच प्रशांत पाटिल कसरखंड, इनसे भी मैं गुजारिश करना चाहूँगा दत्ता गायकर के साथ वो ऊपर आए। और कसरखंड के टूर्नामेंट में जिन्होंने अकाउंट की जिम्मेदारी अपने कंधे पर ली थी वो हमारे सुनगरे साहब, योगेश सुनगरे साहब, इनसे भी मैं गुजारिश करना चाहूँगा इस त्रिमूर्ति को कि आप कृपया मंच पर आए। लेकिन 16 पे 4 है, 8 रन की औसत से इन रनों को बनाया जा चुका है। इस टूर्नामेंट की खासियत के बारे में मैं आपको बताऊंगा। ये 15वां साल है, मेरा शायद 8वां साल है इस टूर्नामेंट में बतौर कमेंटेटर, क्योंकि 7 साल मैंने इंतज़ार किया था। संजय ठाकुर अब बुलाएंगे, अब बुलाएंगे, अब बुलाएंगे। कई लोग उनसे जुड़ चुके थे लेकिन मैं जुड़ा नहीं था। जब वो बुलाएंगे तभी जाऊंगा, ये रोहित म्हात्रे को पता है। और 7 साल मैंने इंतज़ार किया। इंतज़ार का फल हमेशा मीठा होता है, क्योंकि साईं बाबा ने हमें सिखाया है श्रद्धा और सबूरी। अपने काम के ऊपर श्रद्धा रखो, सब्र करो, फल आपको एक ना एक दिन जरूर मिलेगा। क्यों संजय ठाकुर? हाँ, ये बात सही है। गिन के लेना चाहिए जो इनाम दिया जा चुका है, क्योंकि आजकल कई कमेंटेटर्स भी बदनाम है। नहीं नहीं, मैं दिल खोल के बोलने वाला इंसान हूँ। इनाम के तौर पर खिलाड़ी को मिलते हैं 5,000, जाते हैं 4.5, जाते हैं 4। होता है कभी कभी ऐसा, तो ऐसा नहीं होना चाहिए। टीम का टोटल 17 रन। देखिए, कसरगढ़ भावेश पाटिल को और प्रफुल्ल मोती को एक साझेदारी करनी होगी। कम से कम 45 रन 9 की औसत से। ये जो वातावरण है यहाँ पे, पिछला मैच हमने देखा 49 रन बने नहीं थे गवान जैसी टीम को। और ये लंबा खेला है, क्या ये आर पार है? लेकिन ये विकेट नंबर 5 वहां आउट होने वाले खिलाड़ी प्रफुल्ल मोती। देखिए, मुरवी जैसी टीम को 40 रन नहीं हुए इस ग्राउंड के ऊपर। 6 गेंदों में 4 रन नहीं हुए। धारावी और घोर सही हमने देखा। 6 गेंदों में 10 रन। घरेलू मैदान है ये, जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी का घरेलू मैदान है ये। केवी काका मैदान मतलब उल्वे नोड बामन डोंगरी यहाँ से काफी नजदीक है वहाड़। और बामन डोंगरी में अंतर ही कितना है? अगर बामन डोंगरी की स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी यहाँ पे हो सकती है तो अंतर ही नहीं है। उनको 6 में 10 नहीं हुए। क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। अनप्रडिक्टेबल, यहाँ पे कई प्रेडिक्शन फेल है। देखिए, हमारे कमेंटेटर रोशन पाटिल इस टूर्नामेंट के बारे में, उनके आने वाली कर्नाटक विभाग प्रीमियर लीग के बारे में चर्चा करते हुए अपने साथियों के साथ, अपने दोस्तों के साथ, कि किस तरह उनकी लीग आने वाली है। भावेश पाटिल, इनको एक इनिंग जरूर अच्छी खेलनी होगी, क्योंकि 5 विकेटें जा चुकी है। 17 पे 5 है स्ट्राइकर एंड पर। लोकेश नाइक सीधे बल्ले से इस गेंद को खेला। यह फैसला था लोकेश नाइक को भेजने का, दत्ता गायकर और इस टीम के कोच पाटिल साहब का, प्रशांत पाटिल साहब का। अब देखना ये होगा ये भावेश का साथ किस तरह से देते हैं, भावेश किस तरह से अपनी टीम को 40 के ऊपर लेकर जाते हैं। क्योंकि कसरखंड की गेंदबाजी काफ़ी अच्छी है। जिस गेंदबाजी के लिए अजनबी ओढ़े को लोहा माना जाता है, वैसी ही रिएक्शन कसरखंड के गेंदबाजों द्वारा हो सकती है। लेकिन 40 प्लस अगर होता है तो 18 पे 5। विशाल गायकवाड़, भावेश ने इस गेंद को कवर्स में खेला है। ये इनका बैटिंग स्टाइल अगर देखा जाए तो पुराने प्रवीण खरत के अंदाज में हो रहा है, सीधे बल्ले से ज्यादा खेलना। विनर वर्सेस विनर अगला मैच होगा धकती जुई बनाम ईशान तिरेवन दादरपाड़ा। दादरपाड़ा, चलिए 2 उरण तहसील की टीमें एक दूसरे के साथ भिड़ेगी। तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा, जैसे यहाँ पे 5वां ओवर खत्म हो, आपको टॉस के लिए आना है। ये ऊंचा खेला है, लेकिन नो मैंस लैंड एरिया में शायद गेंद आ सकती है। लेकिन बहुत ही बढ़िया कैच, बहुत ही बढ़िया कैच लिया जा चुका है। लोकेश नाइक के पारी का अंत हो चुका है। लेकिन यह विकेट मैं कहूंगा सिर्फ बॉलर
विशाल गायकवाड़ का है, क्योंकि पहले उन्होंने गेंद डाली, फिर गेंद हवा में गई और उस गेंद के नीचे आए। देखिए हमारे साथ में बैठे हुए संजय ठाकुर के बड़े भाई काफ़ी खुश है इस विकेट के कारण, क्योंकि हमेशा से उन्होंने इस अजनबी ओवली टीम को सपोर्ट किया है, चाहे टूर्नामेंट यहाँ का हो, चाहे टूर्नामेंट रायगढ़ की किसी सरजमी पे हो। बहुत ही बढ़िया कैच, एक्शन रिप्ले में क्या देखने में मजा आ रहा है। विशाल गायकवाड़ द्वारा जो कैच लपका गया, क्या एनालिसिस है इनके। 8 ही रन दिए उन्होंने और 4 विकेटें हासिल की है। दूसरा ओवर चल रहा है, 4 विकेटें हासिल की है। ये प्लेयर ऑफ द मैच वाली गेंदबाजी है, प्लेयर ऑफ द मैच। श्रीमंत घरत हमारे उल्वे नोड के एक मशहूर कमेंटेटर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। श्रीमंत, स्वागत है आपका। तो सुशांत पाटिल आ चुके हैं। श्रीमंत जी, स्वागत है आपका। यकीन मानिए आपकी कमेंट्री सुनने में बहुत बड़ा मजा आता है, लाइव में कभी कभी सुनता हूं। और ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है और ये लंबा 6, बल्लेबाज सुशांत पाटिल के बल्ले से। इसकी जरूरत थी क्योंकि मस्ट नीडेड सिक्सर था ये। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तीसरा ओवर, 3 ओवर की समाप्ति के बाद। चलिए ड्रिंक्स लेके जाइए, यहाँ पे आपको स्ट्रेटजी बनाने का मौका मिलेगा और आपको जर्किन निकालना पड़ेगा, क्योंकि टेनिस क्रिकेट के कैमरे पर जो दुनिया आपको देख रही है, उस दुनिया को पता होना चाहिए कि 12th मैन भी एक ही ड्रेस कोड में है। तो पूरा 3 ओवर का एनालिसिस अगर हम देखें तो 25 पे 6 है, आखिरी गेंद के ऊपर ये छक्का आया। कसरगंज टीम उन टीमों में से है जो लड़ना जानती है, संघर्ष करना जानती है। वहीं अजनबी ओवले जिन्होंने पहली बार रायगढ़ टेनिस की दुनिया में इतिहास रचा था, एक व्यावसायिक टीम को, मुंबई जैसी टीम को इन्होंने हराया था। कनाडा स्पोर्ट्स मैदान हो चाहे चिल्ले का मैदान हो, ओपीडी ने पहली बार वो इतिहास रचा था। सुनील तेंदुलकर जैसे गेंदबाज के खिलाफ छक्का आया था कनाडा स्पोर्ट्स मैदान के ऊपर, जब ओपीडी ने पहली जीत हासिल की थी किसी भी प्रोफेशनल टीम के खिलाफ। और उसके बाद ओले टीम ने ग्रामीण में इतिहास रचा था, अजनबी ओले ने। चलिए तेज समय के साथ चलिए। तो साई गायकवाड़ इनके लगातार 2 विकेटों के लिए 2000 का इनाम है। कृष्णा गायकवाड़ इनकी तरफ से। चलिए साई गायकवाड़ अब मैदान के अंदर बॉलिंग कर रहे हैं। कृष्णा गायकवाड़ इनकी तरफ से, लेकिन यह है भावेश पाटिल का जलवा। मैंने कहा था कसरगंज टीम उन टीमों में से है जो लड़ना जानती है, संघर्ष करना जानती है, क्योंकि इस टीम के कोच जो ठहरे प्रशांत पाटिल। हाँ, ये बात तय है, ये रिजल्ट है। मई के महीने तक ये 50 जब भी मारेंगे तो इनको नहीं, मुझे इनाम मिलने वाला है। लेकिन फिलहाल 31 पे 6 हैं, 9 हुए, अभी 41। दिल्ली बहुत दूर है रोहित। हाँ, फ्लाइट पकड़ेंगे, एयरपोर्ट शुरू हो चुका है। लेकिन हमारे लिए दुख की बात यह है कि जो सपना आम इंसान ने सजाया था, आम इंसान जो सोच रहा था कि फिलहाल स्वर्गीय दीवा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट से ये फ्लाइट अब टेक ऑफ हो रही है, ये सपना हमारा अभी तक पूरा नहीं हुआ। और इस सपने के लिए एक आम इंसान, एक हमारा माधव संघर्ष करने पर उतारू है। 31 पे 6। ये नो बॉल, खराब गेंदबाजी हुई, जिस गेंदबाज के 2 विकेटों के लिए 2000 का इनाम लगाया जा चुका है। और वो गेंदबाज अगर ये गलती करे, विकेटें लेनी चाहिए लगातार, तो ये टच भी करते तो बाउंड्री भी आ सकती थी फाइन लेग पर। लेकिन एक अच्छी पोजीशन पर आ चुकी है धीरे धीरे कसरगंज, कछुए की तरह।
प्रीति दोबारा ये नो बॉल, नो बॉल दोबारा। शायद फ्रीड वाली गेंद थी, फील्डिंग चेंज की होगी ऐसा लग रहा है मुझे। फील्डिंग चेंज नहीं की जाती, फील्डर चेंज हुआ शायद। चलिए नो आर्गुमेंट विद अंपायर, लेकिन आपको अगर कंफ्यूजन है तो उसके बारे में बात कर सकते हैं। ये शायद फील्डर का मसला है, यकीन मानिए फ्री हिट थे ये, क्योंकि वही बल्लेबाज स्ट्राइक रेंज पर थे। चलिए सतीश म्हात्रे सर, ये अगली गेंद शायद नो बॉल दिया जा चुका है जय पवार द्वारा, और स्क्वेयर लेग अंपायर हैं, और अगली गेंद होगी भावेश पाटिल के लिए फ्री हिट। लेकिन हाँ बघा, पंचांची वाद घालू नका कोणताही प्लीज, कारण दोन्ही संघ माझे मित्र आहेत, त्यामुळे कोणाला कटू बोलावं लागेल सांगता येत नाहीये। चलिए ऑल ओवर्स रूल आपको पता होने चाहिए, खिलाड़ियों को भी खेलते ही समय। अंपायर तो आपको बताएंगे नहीं कि आपको क्या करना है ग्राउंड के अंदर। ये फ्रीड है, लेकिन अच्छी गेंद डाली गई थी। गेंदबाज साई गायकवाड़ की तरफ से डॉट गेंद आई, फ्रीड की गेंद थी। दत्ता गायकर और जुनगरे साहब थोड़े टेंशन में, क्योंकि फ्रीड थी, रन आने चाहिए थे। लेकिन वही हमारे संजय ठाकुर के बड़े भाई काफी खुश, फ्रीड के ऊपर रन नहीं आए, जिसकी वजह से वो खुश हुए हैं। एक रन जरूर मिला, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 34 रन। देखिए 45 तक जाना होगा इस टीम को, 45 रन अगर बनेंगे ना तो मेरा दावा ये मैच काफी रफ एंड टफ होगा। दत्ता शिरगायकर, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा, इस गांव के बामन डोंगरी गांव के जमाई राजा है, तो उनसे मैं कहूंगा कि आप कृपया स्टेज पर आए। प्रशांत पाटिल, जुनगरे साहब, योगेश जुनगरे साहब, इन तीनों को मैं बुलाना चाहूंगा इस मंच के ऊपर। ये बहुत ही बढ़िया खेला है, लेकिन भावेश का अच्छा खेलना जरूरी है अंतिम ओवर्स में। 50 के करीब अगर ये टीम जाती है तो मजा आएगा। कसलखंड टीम भी काफी ताकतवर टीम नजर आती है बतौर गेंदबाजी में, गेंदबाजी में ये टीम काफी ताकतवर नजर आती है। और यकीन मानिए रन बने हैं, 35 पे 6 हैं। इस ओवर की 2 गेंदें बची है, स्ट्राइकर एंड पर भावेश पाटिल अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये खड़े खड़े मारने की कोशिश की थी, आउटसाइड ऑफ स्टंप, सफल होना जरूरी है। हॅलो, धन्यवाद. मसाला व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेलचे प्रोप्रायटर स्वप्नील आणि चेतन यांचं मनापासून आभार. दोन्ही सुप्रसिद्ध युवा उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, त्यांचं स्वागत या स्पर्धेतून प्रस्थान करत असताना. देखिए रोहित म्हात्रे ने मुझे बताया कि ये जो मसाला होटल है काफ़ी मशहूर है, और इनकी टेस्ट भी काफ़ी अच्छी है। मैं तो नहीं गया, लेकिन रोहित म्हात्रे वहाँ पर गए हैं। पूरे उल्वे नोड में ये होटल काफ़ी मशहूर है, एक दिन हम ज़रूर जाएंगे रोशन आपके साथ। टीम का टोटल फ्री में नहीं भाई, फ्री में खाना खाना एक गलत बात है। टीम का टोटल 39, तो यहां से 11 रन आते हैं तो मजा आएगा। और सतीश म्हात्रे और प्रमोद घरत की रणनीति यही होगी कि यहां से हम 4-5 रन वाला ओवर डालें, ताकि अपोजिशन हमारे ऊपर हावी ना हो दूसरे सत्र में। संजय ठाकुर इनकी तरफ से हर विकेट के लिए 500 का इनाम। सतीश म्हात्रे और संजय ठाकुर इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए सतीश म्हात्रे के लिए 2000, लेकिन वो बॉलिंग मार्क के ऊपर ही नहीं आए। नई गेंदबाज
विराट गायकवाड़, एक तो विराट कोहली और ये है विराट गायकवाड़। लेकिन फिलहाल रन बने हैं 39 पे 6। लेकिन भावेश है वो इन रनों को बना सकते हैं। कवर्स में खेला है, गेंद थोड़ी देर हवा में है, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन 40 पे पहुंचता हुआ टोटल है। लेकिन ये मैच देखिए रफ एंड टफ हो सकता है। और ये भावेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन 6। घुटना टेक, तमाशा देख। वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये 6 रन आ चुका है। रोहित मात्री का तजुर्बा ये कहता है, छोटी उम्र है उनकी लेकिन क्रिकेट बहुत ज्यादा खेला है। उन्होंने कहा कि भावेश पाटिल की वजह से ही बोर्ड पे रन आ रहे हैं। 20 के निजी योगदान पर खेल रहे हैं वो, 11 में 20, 46 पे टीम खेल रही है। 4 गेंदों का खेल अभी भी शेष है और इन 4 गेंदों में 5-6 रन भी आते हैं तो 50 जरूर बन सकते हैं। और इस ग्राउंड पर इस टूर्नामेंट में ऐसे ऐसे रिजल्ट आए हैं कि 6 में 10 नहीं बने, 6 में 4 नहीं बने, 1 में 1 नहीं बना, कुछ भी कहा जा सकता है। और वहां टीम को 3 में 2 नहीं बने थे घरेलू मैदान पर। भावेश काफी बढ़िया इनिंग खेल रहे हैं 20-11 गेंदों में। और ये लगातार दूसरा 26 के निजी योगदान पर जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। 52 के योगदान पर टीम खेल रही है तो 26 के निजी योगदान पर खेल रहे हैं भावेश पाटिल। एक मैच विनिंग पारी हो सकती है ये, लेकिन फिलहाल इनका विकेट निकालना होगा अजनबी ओले टीम के गेंदबाज विराट गायकवाड़ को। विराट गायकवाड़, चलिए होता है कभी कभी, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। विराट गायकवाड़ है ये, क्योंकि विशाल गायकवाड़ ने 2 ओवर का स्पेल पूरा किया है। शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर ये गेंद जा सकती है। ये भावेश नहीं बल्कि तारणहार है। ये रामायण के वो बजरंग बली है जिन्होंने संजीवनी बूटी लाकर रामायण में राम की मदद की थी। वैसे ही ये संकट मोचक बन चुके हैं, मदद कर रहे हैं अपनी टीम कसरगढ़ को। 30 का निजी योगदान, 13 गेंदें खेली है। टीम का टोटल 56, कहीं ये टोटल 60 तक ना पहुंच जाए। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष। बहुत ही बढ़िया खेला है, कवर्स में 1 रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, रन आउट का खतरा, लेकिन ये 2 रन पूरे किए जा चुके हैं। 56 और 2 58। इस ओवर की आखिरी गेंद, ओवर की आखिरी गेंद है, क्या होगा, क्या बनेंगे 59। किस वजह से तीसरा अंपायर शॉर्ट रन। चलिए चेक कीजिए तीसरा अंपायर। हाँ यहाँ पे दिखाया जाता है, क्योंकि बाद में बवाल नहीं होना चाहिए। चलिए अगर रन पूरे हैं तो 58 रन, नहीं पूरा तो 57। फेयर है, ये कंप्लीट है। ये देखिए 7 के बाद के मेहमान, ये रातों के कातिल। लेकिन ये व्हाइट बॉल 59 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। संजय ठाकुर के जबरदस्त फैन हमारे सामने नजर आ रहे हैं। सुशांत पाटिल आ चुके हैं नॉन स्ट्राइकर इन पर, लेकिन एक अच्छी पोजीशन में आ चुकी है कसरखंड। दोनों टीमों को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। दादर बड़ा बनाम धाकटी जुई। दादर बड़ा के कप्तान यहां पर नजर आ रहे हैं। मैं धाकटी जुई के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा, वरना दादर बड़ा को विन दिया जाएगा। 5वां ओवर यहां पर खत्म हो चुका है। टीम का टोटल
तर निशांत इलेवन दादरपाडा आणि धाकटी जुई बिग फाईट, दोन्ही एकाच बेल्टमधील संघ. उरण तालुक्यातील हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये असतील. सेकंड फेरीमधला पहिला सामना किती ओव्हरचा असेल? 5 षटकांचा. तर रोहित या टॉससाठी टॉस केला जाईल. MMV धाकटी जुई विपक्ष निशांत इलेवन दादरपाडा. यस, जर्मन मामन डोंगरी आणि कुबेर ग्रुप दोन खरं तर नाण्याच्या बाजू आहेत. तर संजय शेठ यांच्या शुभ असते टॉस. रोहित थोडा उशीर झाला, टॉस विन असता. दादरपाडा संघ, यस, दादरपाडा संघ कॉल करेल. मामन डोंगरी कॉल. अँड चला आता कुबेर येतोय, फक्त रोहित निर्णय सांगा लगेच. तो रोशन 60 रन यहाँ पर हो चुके हैं और 61 रनों की ज़रूरत है अजनबी ओड़े टीम को, और क्षमता है उनमें. कवर्स का बादशाह प्रमोद घरत जब मैदान पे जाएंगे तो चौवे छक्कों की बारिश हमें नजर आएगी. लेकिन हमें ये भूलना नहीं है, 1.25 लाख का इनाम हासिल किया था एक घरेलू टूर्नामेंट में कसलगढ़ टीम ने, जब इन्होंने मानकोली जैसी टीम को परास्त किया था. उस जीत से काफ़ी इंस्पिरेशन इन्हें मिला है, मोटिवेशन काफ़ी मिला है. लेकिन 61 रन 12.20 की औसत से इन रनों को बनाना है. श्रीमंत घरत साहब यहाँ से प्रस्थान कर रहे हैं. श्रीमंत, हम आपका शुक्रिया अदा करेंगे. आप आए, बाहर आई, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे रोशन सर. पाच षटकामध्ये 60 धावा आल्या, 12च्या सरासरीने. 61चा टार्गेट. चला हा खरं फ्रंट व्ह्यू आपण पाहता कॅमेऱ्याच्या माध्यमातून मैदानाचा. आणि हे संपूर्ण ग्राफिक्स या स्पर्धेचे स्पॉन्सर्स, संपूर्ण सन्माननीय मान्यवर त्यांना आपण स्क्रीनवरती सध्या पाहत आहे. कसलकण विपक्ष ओळे ही लढत मैदानामध्ये 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रमोद गरत आणि त्यांच्या बरोबरीने चाललेले खेळाडू आशिष, दोन सलामीवीर. नुकतीच खरं तर चिंचपाडाच्या मैदानावरती जेव्हा कोपरची स्पर्धा संपन्न झाली, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर ग्रुप त्या स्पर्धेमध्ये या संघाने घवघवीत यश संपादित केलं. आणि एका बाजूला घोडीदेव कसलकण संघ, वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 न भूतो न भविष्यात याचं आयोजन कसलकण नगरीमध्ये हरिभक्तपरायण अनंता शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा पाहिली. आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा कसलकण टीमने पराभूत केलं होतं खरं तर त्या ठिकाणी मानकोली संघाला, आणि त्या टीमला पराभूत केल्यानंतर त्या स्पर्धेचे शिल्पकार जनक आदरणीय अनंता शेठ पाटील यांच्या वतीने तब्बल 1.25 लाख रुपयाचं पारितोषिक या टीमला दिलं होतं. एक वैशिष्ट्य आहे त्या स्पर्धेचा. करण जुनगरे आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित कसलगंजचे पाठीराखे, एका बाजूला ओळे संघाचे पाठीराखे आमचे संपूदादा मास्टर माइंड. टीमसोबत नेहमी स्ट्रॅटर्जी आखताना आपण त्यांना पाहिलं. यंगस्टर आज मात्र या स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकासाठी गोलंदाज येतो प्रफुल्ल मते, या टीमचा फ्रंट लाईन पॉवरफुल गोलंदाज. कसलकण नाईट स्पर्धेमध्ये त्याने टाकलेले मेडन षटक चर्चेमध्ये राहिलं. पॉवर प्लेमध्ये त्याने 1 रन खर्च केली नव्हती असा हा खेळाडू. या पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर त्याला समोर मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह स्टार्ट देणारा ओळे संघाचा यंगस्टर आशिष स्ट्रायकिंग एंडला आहेत. एका बाजूला प्रमोद घरत. मग चर्चा झाली, दुगाडे सरांनी देखील सांगितलं, रन मशीन ओळे संघाची, कव्हरचा बेताज बादशाह. खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेयर बसतील, एकही प्रेक्षक तिथे बसणार नाहीये. स्टेअरकेसवरती देखील कोणी बसू नका, विनंती असेल. चला यावरती आपण व्यासपीठावरती जागा आहे भरपूर, इकडे बसा. तर डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी प्रफुल्ल समोर आशिष. पॉवर प्ले ऑन. फिल्डिंगची विवरचना आपण जर पाहिली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्याचबरोबर मिड ऑन आपण पाहता. एका बाजूला लॉंग ऑफमध्ये फिल्डर उभा आहे, डीप मिड विकेट. लेट्स प्ले. पहिला चेंडू 61 धावांचा पाठलाग होईल का, आणि त्यासाठी खेळाडू उतरलेले आहेत. पहिला बॉल पायात टाकत असताना फ्लिक केला, थोडा लेग ग्लास पद्धतीचा हा फटका होता. अगदी बॅट क्लिप वर गेला आणि त्यानंतर पायात टाकलेला बॉल त्याला दिशा देत असताना ऑन ड्राईव्ह
जिथे सिंगल मिळाली आशिषच्या बॅटमधून अजनबी स्पोर्ट्स ओले टीमला. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आले वन ऑफ द लीजंड प्रचंड अनुभवी खेळाडू प्रमोद घरत ऑन स्ट्राईक. 2 फोर व्हीलर ज्याने पटकावल्या आणि अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने राहिला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला विध्वंसक खेळाडू प्रमोद घरत, मान फ्रॉम ओले. प्रमोद घरत यांच्या विकेटसाठी 2000चं पारितोषिक आलंय. लक्ष्य बादल गुप्त कसलकण आणि कदाचित विकेट मिळतो की काय, आणि ते विकेट मिळालाय. क्या बात आहे. पारितोषिक जसं लावलं लक्ष्य बादल ग्रुप कसलकण, पक्षा बादल ग्रुप माफी असावी कसलकण यांच्या वतीने 2000चं पारितोषिक आलं. करणने अनाउन्समेंट करायला सांगितलं आणि लगेच विकेट मिळाला. खरं तर हा दुग्ध शर्कर आहे. योग अनाउन्समेंट आणि त्यानंतर विकेट. प्रमोद घरत यांचा बहुमूल्य विकेट मिळाला. मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर, अजनबी स्पोर्ट्स ओले टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू. हताश निराश मनाने मैदानाच्या बाहेर चाललाय. आणि मागच्या इनिंगमध्ये आपण पहिला त्या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळाला. अनिकेत थोडासा अडकळत खेळला, पण त्यानंतर जी बॅटिंग भावेश पाटीलने केली अफलातून 15 बॉलमध्ये 33. भावेश पाटीलने 15 बॉलमध्ये 33 धावांची स्फोटक इनिंग साकारली. हरिभक्त पारायण, अनंत आशेठ पाटील साहेबांचे चिरंजीव. बॉलिंग शिफ्टचे फटके पाहायला मिळाले डाऊन द ग्राउंड. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश पाटील. ऋषिकेश पाटील 3ऱ्या क्रमांकावर आले. प्रमोद बाद झालेत. प्रफुल्लचा पुढचा चेंडू ऋषिकेशसाठी पुन्हा एकदा त्या दिशेने मिडविकेटला तोच फिल्डर. झेलची नामी संधी होती बघा. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. चांगल्या पद्धतीने पुढे आले होते. शतरक्षक त्या ठिकाणी होते. अनिकेत पाटील या टीमचा एक चांगला की प्लेअर पुढे धावत आला होता. आणि त्यानंतर बघा हा बॉल पारल होता. रनिंग कॅच. थोडासा मला वाटतं कधी जास्त उत्साह त्याला साजरा करायचा होता. झेल पकडण्या अगोदर सेलिब्रेशन कदाचित करण्याच्या मोहामध्ये हा झेल सुटला असावा. अनिकेत एक चांगला शतरक्षक या टीमचा आहे आणि त्याच्याकडून जीवनदान मिळालं फलंदाजाला. ऋषिकेशला आता आशिष ट्रॅकिंग एंडला. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस कमी गतीचा होता. पार्टनरशिपचा प्रयत्न आहे डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. बघा बॅकअप दॅन टाकला होता. थोडा बोटं फिरवली होती बॉलवरती. प्रफुल्ल मतेने पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट येत असताना बॅकअप दॅन टाकला होता. बोटं फिरवली होती परंतु बॉल डाव्या अशा बाहेर जात असताना वाईड बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे 1 रन मिळेल अजनबी स्पोर्ट्स ओले टीमला. 3-1. 3 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. पुढचा चेंडू प्रफुल्ल मते यांचा आशिषसाठी. सफल झाले. प्ले अँड मिस. क्या बात आहे. गुडघा टेकत मात्र स्लॉग हिटचा प्रयत्न होता. टप्पा पुन्हा एकदा आपण पाहिला बाहेर निघाला. बॉल कटरचा वापर करतो प्रफुल्ल मते. देखील एक चर्चेमध्ये राहणारा खेळाडू. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहणार आहात. प्रतिभा संपन्न असा हा खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध करत असताना भन्नाट गोलंदाजी. पॉवर प्ले खूप महत्त्वाचा असतो आणि या पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी. समोर टाकला बॉल. कटचा प्रयत्न आहे. लाऊड अपील. स्ट्रॉंग अपील होती आणि ते पंचांचा इशारा वाईड बॉल. अपील जोरदार झाली परंतु पंचांनी सांगितलं बघा रिप्ले या बॉलचा पाहिला भरपूर बाहेरून निघाला. त्यामुळे वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. तुम्ही योग्य वेळी रिव्ह्यू वापरू शकता. जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही त्या रिव्ह्यूचा वापर करू शकता. जय पवार सर त्या ठिकाणी JP पॅनलचे मेन खरं तर हेड. JP पॅनल सातत्याने चर्चेमध्ये असं कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्याही स्पर्धेमध्ये JP पॅनलला आपण पाहिलं. महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धांमध्ये हे पॅनल सातत्याने कार्यरत असतं. राऊंड द विकेट. समोर टाकला. उडवला बॉलला मिडॉनच्या डोक्यावर डीपमध्ये फिल्डर धावत आला. बॉल खाली. सेकंडचा कॉल होईल का नाही आहे. गुड फिल्डिंग. क्विक थ्रो पाहायला मिळाला. डीपमधून जबरदस्त फिल्डिंग करत असताना लोकेश नाईकला आपण पाहिलं. चांगला थ्रो होता. बॉलर्सच्या मागे खेळले होते आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावा स्कोअर कार्डवरती त्या ठिकाणी 1 गडी बाद 5 धावा. रन बॉल पहिल्या 5 मध्ये 5 आल्या. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा येतील ऋषिकेश पाटील. 61 धावांचा पल्ला गाठायचा. 12.20 हा रिक्वायर्ड रेट असेल पर ओव्हर मागे. धावांचा पाठलाग करत असताना ओले टीमला. पुढचा चेंडू लेन बॉल टाकलाय. क्या बात आहे. खाली पडला आणि काय षटक टाकलं प्रफुल्लने. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये गेलाय. त्यामुळे स्टार्ट चांगला मिळाला कसलकन टीमला पहिल्या ओव्हरला. चला जास्त आपण एकत्र येऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या लगेच. टाईम अलर्ट आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करावी लागतील. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं असेल. त्यामुळे कसलकन टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. ओवळे संघ संघर्ष करणारा हा संघ शेवटच्या क्षणापर्यंत कधीच हार मानणार नाही. प्रमोद घरत यांचा संघ
मैदानाच्या आतमध्ये खेळतो. प्रमोद घरत यांचं झटपट बाद होणं ही आनंदाची बातमी होती घोडीलदेव कसलकण टीमसाठी. तो विकेट काढला प्रफुल्लने आणि त्याला पक्षा बादल ग्रुपच्या वतीनं 2000चं पारितोषिक आलं प्रफुल्लला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज त्या ठिकाणी लोकेश नाईकचं हे षटक सेकंड ओव्हरचं वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाडले. स्मृती चषकामध्ये प्रेक्षक कमाल कॅचसाठी टू व्हीलर बाईक होती होंडा शाईन मला वाटतं. आणि ती बाईक अशा माणसाला मिळाली जो खरं तर परप्रांतीय होता आणि त्याचे नशीब खरं तर चांगले होते. त्याला ती बाईक मिळाली. ऑनफिल्ड अंपायर जे आहेत स्क्वेअर लेग आमचे त्यांना देखील उसांड्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट अंपायर म्हणून बाईक मिळाली होती. आणि एका बाजूला आमचे समालोचक प्रवीण टेंबे आम्हीही त्या रेसमध्ये होतो. तो लक्की ड्रॉ होता त्यामुळे ते त्यांना बाईक मिळाली. अशा अनेक किस्से आहेत बाईकचे. या संपायसाठी लकी ड्रॉ देखील होता त्याच्यामध्ये जय पवारांना बाईक मिळाली होती. 5 धाबात लोकेश आलेत बॉलिंग मार्कवरती. समोर पुन्हा एकदा आशिष म्हात्रे. tenniscricket.in माध्यमातून टेलिकास्ट समोर टाकलाय खोलात लाऊड अपील. पंचांकडे पाहत बसले सर्व खेळाडू. स्ट्रॉंग अपील होती. पंच सांगत असताना बॉलचं पिचिंग डिरेक्शन उजव्याच्या बाहेर आहे त्यामुळे खेळाडू सुरक्षित. लेग 22च्या स्वरूपात सिंगल मेल. कसलकड नाईट स्पर्धेमध्ये देखील गौरव यांची टीम होती. tenniscricket.in चांगलं करतं टेलिकास्ट. नुकताच आपण पाहिले करतं KPC ट्रॉफी त्याही स्पर्धेमध्ये tenniscricket.inचं चांगलं काम पाहायला मिळालं. आणि याही वेळेला या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम tenniscricket.inच्या माध्यमातून केलं जातं. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. जय हनुमान एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेठ ठाकूर हे 15वं पर्व या स्पर्धेचं. गौरवशाली परंपरा या स्पर्धेची आहे. वेगात टाकत असताना हा बॉल मागे चाललाय आणि इथे लाऊड अपील. बघा दबाव टाकतात ओळे संघावरती त्या ठिकाणी. कसलकण संघाचे खेळाडू सातत्याने प्रत्येकाची युनिटी चांगलं बॉन्डिंग त्यांच्यामध्ये आहे आणि यंगस्टर आहे त्या टीममध्ये. दत्ता गायकर सिनियर खरं तर आमचे क्रिकेटर आणि त्याबरोबर आमचे मित्र प्रशांत पाटील त्यांचाही मी आवाज उल्लेख करेल. स्वप्नील असतील दमदार योगदान त्यांचं राहिलं. करण झुनगरे सध्या तोही सामन्याचा आनंद घेतो. कुणाल दिनेश त्यांनाही आपण पाहत आहे. रन हव्यात आणि इथे मात्र आता रन केव्हा षटकार चौकार. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. लेन बॉल टाकलाय. शॉर्ट फाईनला बॉल चाललाय. घाई झाली होती फिल्डरकडून. 1 रन पुन्हा मिळाली. 1 रनच्या मदतीने थेंबे थेंबे तळे साच असं म्हणतात एक म्हण आहे. थेंबा थेंबाने तळ भरतं आणि इथे मात्र 1 रनचा संग्रह करत मात्र हा संघ पुढे चाललाय. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आतापर्यंत 1 गडी बाद 8. आक्रमक स्ट्रोक केव्हा येईल याची चर्चा. मोठे फटके केव्हा येतील आणि ते येणं गरजेचं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. अटॅक करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. तुमचं आक्रमण हेच तुमचं संरक्षण. आणि इथे बघा पुन्हा एकदा थोडासा कही पे निगा है कही पे निशाणा. तर हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं आणि इथे पुन्हा एकदा सिंगल आली. लेग बाईच्या रन लोकेशच्या खात्यामध्ये जाणार नाही आहेत. त्याने आतापर्यंत 4 मध्ये 1च रन खर्च केली. या धावा अवांतर आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. 9 धावा सध्या स्कोअर कार्डवरती या षटकातील शेवटचे 2 बॉल. लेग 22 पुन्हा एकदा 9 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 9 लॉस ऑफ 1 विकेट. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर फलंदाज आशिष म्हात्रे. तर आशिषने एक तुफान फलंदाजी केली होती कालभैरव मैदानावरती सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफीमध्ये. आता त्यालाही त्याचा भूतकाळ आठवावा लागेल. आपल्या संघाच्या भविष्यासाठी भूतकाळात केलेली कामगिरी वर्तमान काळात त्याला करावी लागेल. आक्रमक व्हावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूकडे. दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत. प्रभावित कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिली. यावेळेला फिरून मारला. दिशा दिली आहे. बॉल चालला मागे लॉंग लेगला. सीमा पार. खणखणीत चौकार. मस्ट निडेड 4. 4 धावा चौकार या ठिकाणी मिळाला. आणि या चौकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या सध्या स्कोअर कार्ड वरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 13. 13 धावा स्कोअर कार्ड वरती. प्रचंड गर्दी आहे मैदानाच्या अवतीभवती. केव्ही काका मैदान उलवा नोडमध्ये आला की अगदी वहा गावाच्या बाजूला हे क्रीडांगण आहे आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर मैदानाच्या अवतीभवती. खरं तर जास्तीचा ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जणू काही कॅलिफोर्नियामध्ये आहोत. दिवसाचा जर तुम्ही व्ह्यू पाहिला या क्रीडांगणाचा तुम्हाला एक वेगळा फील येईल. अप्रतिम सपाट आउटफील्ड. समोर टाकला वेगात. क्या बात आहे. ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू. शेवटच्या बॉलमध्ये कमबॅक लोकेश नाईकचं पाहायला मिळालं. यावेळेला डॉट बॉल. 2 षटकं संपली. स्विंग अँड मिस असा हा चेंडू होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13. 61 पाठलाग करताना सुरुवात
चांगली मिळाली. कसलकण टीमला सुरुवात खराब झाली ओळे संघाच्या. तर रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला 16च्या आसपास गेला. 48 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 48 धावा. कसलकणच्या मैदानावरती जो रेकॉर्ड पाहिला आधी आणि प्रणित बोकारपाडा 111 धावांची भागीदारी त्यांनी केली होती. स्फोटक आणि तीही कसलकण संघाच्या विरोधातच केली होती, हे देखील विसरता कामा नये. आणि त्यावेळेला आपण पाहिला खरं तर नुकताच KPC ट्रॉफीमध्ये सूरज पाटील रातोरात फेमस झाला. रायगड की शान 1,30,000चं पारितोषिक त्याला मिळालं. त्याच्या 50साठी जेव्हा मानकोली टीमला त्याने पराभूत केलं आणि मोठा धावसंख्येचा चेस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि याही वेळेला अजूनही काहीही घडलेलं नाही, कारण प्रमोदच बाद झाला. परंतु मैदानामध्ये यंगस्टर आहे, ते सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 48. प्रफुल्लमध्ये सेकंड स्पेलला आलाय. रायगडमधील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे आमचे मित्र दिग्गज पॅकर गणेश कदम यांच्या वतीने टीम कसलकण स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा देखील मनापासून आभार. तर मोठ्या संख्येने व्ह्यूवर्स सध्या या सामन्याचा आनंद घेतात tenniscricket.in माध्यमातून. चला बॉलिंग मार्कवर त्याला प्रफुल्ल, ज्याने पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या. समोर पुन्हा एकदा ऋषिकेश समोर टाकलाय ऑन साइडला, दे घुमा के स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. 6 धावा षटकार. ऋषिकेशच्या पाठमधून धमाका षटकार इथे आलाय. 17 मध्ये आता 42 समीकरण या मॅच मध्ये. मगाशी म्हटलं प्रमोद जरी बाद झाला असला तरी हे यंगस्टर सध्या चर्चेमध्ये आहेत. हे यंगस्टर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणि काय फटका होता, ओव्हर पिच बॉल वरती अक्षरशः तुटून पडला. त्या ठिकाणी ऋषिकेश त्याच्या बॅटमधून षटकारला मात्र या षटकाला सुरुवात केली आहे. ज्या प्रफुल्लने पॉवर प्लेमध्ये पास दिल्या त्याच्या अगेन्स्ट हा षटकार. थोडा कॉन्फिडन्स लेवल आता हाय झाला असेल त्या ठिकाणी ऋषिकेशचा. प्रफुल्लमध्ये षटक. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला कटर टाकला, क्या बात आहे. हे व्हेरिएशन आहे प्रफुल्लकडे. मग त्याची ॲक्शन चांगली आणि बॉल तो वेगात कट करतो. थोडा टप्पा पडला की बाहेर काढतो, आउट स्विंग ज्याला कटर आपण म्हणतो, त्या बॉलचा तो वापर करतो. आणि कटर बॉलवरती खेळ तुम्हाला जर का मोठे फटके खेळायचे असेल, तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. थोडेसे आधुनिक फटके तुम्हाला खेळावे लागतील. आणि यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. अजूनही मॅच ऑन आहे. 61 धावांचा पाठलाग. 42ची गरज येणार आहे काही बॉलमध्ये. समोर टाकला ओव्हर पिच, ड्राईव्ह लेंथवरती ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमधून फिल्डर धावत आला लोकेश. गुड फील्ड. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. बॉल उचलला फेकलाय आणि या ठिकाणी सिंगल आली. आता मात्र समीकरणाचे येणारे काही बॉल विजयासाठी 41. 15 चेंडूमध्ये 41. 15 बॉल 41 धावांचा पाठलाग होईल का, करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आशिष आणि ऋषिकेश या 2 फलंदाजांना, 2 यंगस्टर प्रयत्न करत असताना मागच्या सामन्यामध्ये 49 धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला होता त्या ठिकाणी संघ. टाकटाकांता संघाच्या अगेन्स्ट गव्हाण 7 रनने तो सामना जिंकला होता. पुढचा बॉल टॉस केलाय, वाईड बॉलचा इशारा. पंचांच्या माध्यमातून बघा प्रफुल्लचं व्हेरिएशन. बॉल मागे टाकला होता, थोडासा टर्न करत असताना बॉलला उचली दिली आणि त्याचबरोबरने खरं तर पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. 1 रन ॲड झाले. 21 आहेत धावफलकावरती. आता येणारे 15 चेंडू विजयासाठी 40 धावांचं समीकरण. 15 मध्ये 40, किमान 6 षटकार या 15 मध्ये जर का मारले तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. 15 बॉल 40 समीकरण. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. मिड विकेटला बॉल चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून. वन बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार. चौकार. आक्रमक स्ट्रोक. 4 धावा आल्या. 14 बॉल 36. हा सामना आता पुन्हा एकदा वेगळ्या खरं तर वळणावरती येतोय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये असं वाटलं दबाव आहे ओळे संघ. दुसऱ्या षटकामध्ये देखील दबाव होता. मध्ये या ओव्हरमध्ये पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर आणखीन एक चौकार आला. त्यामुळे आता दिशा बदलली. या सामन्याने पुन्हा एकदा शिरकाव करतोय त्या ठिकाणी ओळे संघ. 25 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. पुढचा बॉल वेगात टाकलाय. प्रचंड वेग होता. टप्पाही अतिशय सुंदर होता. उजव्याच्या बाहेर जात असताना हा बॉल डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली. धावा स्कोर कार्डवरती 1 गडी बाद. 25 रिक्वायर्ड रन रेट. 16.62 करंट रन रेट आहेत. 8.82. 13 बॉल 36 समीकरण. आशिष खेळतो 9 बॉल 11. ऋषिकेश खेळतो 7 बॉल 8 वरती. प्रफुल्लचं षटक 1 विकेटच्या खात्यामध्ये. टॉस केला बॉलला आणि इथे मात्र पंचांनी सांगितलं हा देखील बॉल वाईड आहे. थोडंसं व्हेरिएशन करत असताना तुम्हाला लाईन लेंथमध्ये देखील भर द्यावा लागेल. जास्तीचा बॉल बाहेर काढला त्यामुळे पंचांनी
या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडत असताना आता समीकरण बदलेल. अजूनही 35 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. इथे जर का मोठा फटका आला तर हा सामना पुन्हा एकदा बॅलन्स होताना पाहायला मिळेल. 13 बॉल 35. प्रत्येक सामने रफ अँड टफ झाले. एकमेव सामना होता जो खेरणे आणि धाकटी जुईमध्ये झाला. तो 13 बॉलमध्ये फिनिश झालाय. ऑन साईडला उंची घेत असताना डीपमधून फील्डर धावत आलाय. सेफ लँडिंग बॉल झाला. सेकंडचा कॉल. 2 धावा इथे मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहता त्या ठिकाणी 28. आता 12 बॉल 33चं समीकरण. मंचावरती मॅडी पाटील दादरपाडा बॉडी बिल्डर. खरं तर शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये दमदार योगदान प्राप्त करणारे मॅडी पाटील दादर यांचं आगमन झालंय. त्यांचं वेलकम. त्यांच्या बरोबरीने सर्वेश म्हात्रे वाहा, समित कोळी या सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत. उत्कृष्ट बॉडी बिल्डर. 12 बॉल 33 धावांचं समीकरण. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 आल्या. मॅडी पाटील रायगड श्री त्यांनी प्राप्त केली. खरं तर जबरदस्त फिटनेस त्यांचा आहे. बघा त्यांना सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय. सुदृढ शरीर असती. आजकाल मात्र काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर सॅक्रिफायसेस करावे लागतात. त्याग करावं लागतं. जंक फूड, ऑइली फूड सर्व काही गोष्टी टाळाव्या लागतात आणि तुम्हाला हेल्दी फूड घ्यावं लागतं आणि प्रचंड मेहनत वर्कआउट करावं लागतं आणि याचं उत्तम उदाहरण सध्या ऑन स्क्रीनवरती आहे. हे गरजेचं आहे. बियर्ड लुक आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे मॅडी, त्यांच्याबरोबर सर्वेश म्हात्रे, सुमित कोळी यांना आपण सध्या एकाच फ्रेममध्ये पाहत आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपलंही वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जगातील सर्वोत्कृष्ट फीट सध्याच्या घडीला आपण जर पाहिला खरं तर क्रिस्टियानो रोनाल्डोची देखील चर्चा राहिली आहे. पण विराट कोहली देखील कमी नाही आहे. भारतीय संघाचा विराट कोहली तोही फिट आहे आणि जितके फिट तितके हिट. 12 बॉल 33. चला आपण मॅचकडे आता लक्ष पुन्हा एकदा देऊया. 12 बॉल 33 16.50 हा रिक्वायर्ड 100 या मॅचमध्ये आलाय. अजूनही सामना बॅलन्स आहे कारण एकच विकेट गमावला होळे संघाने आणि ही जोडी जर का शेवटच्या बॉलपर्यंत उभी राहिली तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय प्रसाद नाईक. 4थ्या षटकासाठी प्रसाद आलेत. प्रसाद देखील चांगले गोलंदाज आहेत आणि प्रसाद नाईक बॉलिंग मार्कमध्ये सध्या येताना आपण त्यांना पाहू शकाल. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर आमचे बघा आयोजक संजय ठाकूर आणि धीरज म्हात्रे त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. ओळ्याचे युवा उद्योजक धीरज म्हात्रे यांना सध्या आपण पाहता ऑन स्क्रीन. आता कुणाला आम्हाला दिसत नाही. कुणाल देखील त्यांना सातत्याने आम्ही पाहिलं. खांद्याचे कुणाल. प्रसाद नाईक आले त्या ठिकाणी. चला टाईम आला प्लीज लक्ष असू द्या. साई गायकर आहेत बघा. साई गायकर बॉलिंगसाठी आलेत. साई दत्ता गायकर. यस दत्ता गायकर यांच्या चिरंजीव साई गायकर बॉलिंग मार्कवरती निर्णायक षटक टाकेल. 12 बॉल 33 समीकरण या मॅचमध्ये आलं बघा. टेक्निकल स्कोरर आपण बॉलर नेम यस साई गायकर. थँक्यू साई गायकर. चला थोडं स्पीडअप करा. घाई करा. वेळ जास्त घेता आपण प्लीज. पहिला बॉल यंग टॅलेंट पुढे टाकला. यॉर्कर. क्या बात आहे. वेग भरपूर आहे आणि इथे मात्र डाऊन द लेग बॉल मागे चाललाय. लॉंग चेस. बॉलने गाठली आहे सीमा रेषा. 4 धावा. वाईड +4. हा वाईड नाही तर वाईट बॉल होता कसलगंडसाठी कारण इथे पंजा मिळालाय. 4+1 पंजा. 5 धावा. 5 धावा या ठिकाणी आहेत आणि इथे मात्र आता सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण. बिना मेहनतीच्या धावा आहेत या 5. वेगात जरूर टाकला पण तो लाईनवरती देखील थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. योग्य लाईन तुम्हाला पकडावी लागेल. साई गायकर 12 बॉल 28 समीकरण येत आहे. मॅचमध्ये आलंय. दत्ता गायकर यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन. पहिला बॉल वाईट टाकला आणि विकेट किपरकडून देखील सुटलाय. वेगात आलेला हा चेंडू. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे आणि समोर स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषिकेश पाटील. पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला. चांगल्या टप्प्यावरती टाकला. भरपूर अवधी होता फलंदाजाकडे देखील कवचला टार्गेट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. अकूट टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मागच्या बॉलनंतर आता साईचं कमबॅक होताना आपण पाहिलं. 11 बॉल विजयासाठी 28 धावा. आता आजच्या रात्रीमध्ये हे समीकरण सातत्याने पाहायला मिळाले. 11 बॉल 28. 11 चेंडू 28 तर समीकरण ऋषिकेश संघर्ष होतं. एका बाजूला आशिष तोही शांत 9 एंडला 10 बॉल 13 वरती खेळतोय. एका बाजूला 8 बॉल 8 रन बॉल समोर टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करत असताना स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. मयुरेशचा थ्रो येईल. त्यावर मात्र एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल.
एंड बदलला. आता येणारे 10 चेंडू विजयासाठी 27 धावांचं समीकरण. साई गायकरचं हे षटक देखील फार महत्वाचं राहील. भावेशने काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये 33 धावा त्याने केल्या आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना प्रफुल्लने पॉवर प्लेमध्ये 5 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये लोकेशने 8 दिल्या. प्रफुल्ल तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा सेकंड स्पेल आला तेव्हा त्याने 15 धावा खर्च केल्या. थोडा मोमेंटम ओळेकडे गेलाय आणि त्यानंतर वाईट +4. पुन्हा पायात टो क्रशिंग यॉर्कर. वेगवान चेंडू. बघा पायाला लागून देखील बॉल चालला. मिड ऑफ कडे इतका वेग होता. भन्नाट वेग. लेग बाईज. तो क्रशिंग यॉर्कर हा होता. आपण पाहिला पायाला लागल्यानंतर देखील इतक्या वेगाने गेला म्हणजे स्पीड किती असेल बॉलचा याचा तुम्ही खरं तर तुम्ही अभ्यास करू शकता. 2 धावा आल्या आता आणि या 2 रनच्या मदतीने आता समीकरण बदललं. 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता 26 धावा. 9 मध्ये 25 धाव्यात बघा. 2 धावा आल्या. 9 चेंडू आणि 25 धावा. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात आल्या. प्रचंड वेगात टाकतो साई. बॉल हाफ ट्रॅकर लेन बॉल होता. पुन्हा एकदा बॅकफुटला तसं बॅकफुट पंच पाहायला मिळाला. एक्सा कव्हरला खराब फिल्डिंग. याही वेळेला मिस्टेक पाहायला मिळाली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्या. यस चेक केलं जाईल ओव्हर स्टेपिंग. रिटर्न क्रीज की ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंगसाठी मात्र रिव्ह्यू आला पंचांच्याकडून. ऑफिशियल्स त्याचा करता हा कॉल आहे. तिसरे पंच या ठिकाणी येतील आमच्या वॉर रूममध्ये आणि चेक करतील. पॉपिंग क्रीजच्या पुढे गेले तर मात्र नक्कीच नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या पुढे टाकला तर मात्र एबीपी माझाचा करता चाहता असेल साई. एक पाऊल पुढे. कारण पॉपिंग क्रीजच्या पुढे टाकला तर नक्कीच नो बॉल पंचांकडून घोषित केला जाईल. चेक केलं जात आहे. फुटमार्क पाहिला जाईल. लाईनच्या पुढे असेल तर डेफिनेटली नो बॉल आणि नो बॉल असेल तर दत्ता गायकर टेन्शनमध्ये येतील. कसरकण संघ टेन्शनमध्ये येईल कारण हा बॉल अतिशय महत्त्वाचा होता. ज्या बॉलमध्ये 2 धावा आल्या आणि जर का नो असेल तर 2+1 येतील आणि एक एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी मिळेल. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम अजनबी स्पोर्ट्स ओळे या टीमला चेक केलं जात आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी निशांत 11 दादरपाडा एका बाजूला MMV धाकटी जुई. दोन्ही संघ रेडी राहा. टॉस जिंकत असताना धाकटी जुई संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्याला दोन्ही टीम खेळाडू कक्षासमोर या. दोन्ही संघ खेळाडू कक्षासमोर या. चला नोट 12 आपण काहीच बोलू नका. फक्त पंच निर्णय घेतील आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 21 लाख प्लस सबस्क्रायबर ज्या चॅनलने आतापर्यंत पूर्ण केलेत. tenniscricket.in संतोष राणेकर यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करेल. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं आणि एक वेगळी उंची गाठताना आपण त्यांना पाहिलं. 1 करोडची व्हॅनिटी वाईन त्यांची सध्या आहे. संतोष राणेकर यांचा टेलिकास्ट आपण जर पाहिला 1 करोड प्लसची खरं तर व्हॅनिटी वाईन घेऊन ते सध्या फिरतात कामासाठी लाईव्ह करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये. त्यांना आपण जाताना पाहतो आणि इथे निर्णय अजूनही प्रलंबित आहे. जेव्हा निर्णय क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती देखील दाखवला जाईल. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग केली आहे त्या ठिकाणी साईने. त्यामुळे 2+1 टाळ्यांचा गजर झाला आता ओळेच्या खेम्यामधून. 2+1 पहिला बॉल. 4+1 आता नो बॉल. 2+1 त्यामुळे आता थोडा दबाव थोडा म्हणण्यापेक्षा जास्तचा दबाव आता कसलकण टीमवरती. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये. 9 विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या ठिकाणी 22 धावा. 9 चेंडूमध्ये 22 धावा. मोमेंटम. थोडा पॉज घेतला आपण परंतु योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहताय. हाय जम्प बघा काय उडी मारली होती आणि भरपूर पुढे गेला होता. म्हणून म्हटलं मी एबीपी माझाचा हा चाहता आहे. साई एक पाऊल पुढे. पाऊल पुढे टाकलाय तो मात्र आता थोडासा अंगलट येईल. फ्रीडची संधी आहे फलंदाजाला. आशिष म्हात्रेला पुढचा बॉल फ्रीड. उघडा डोले पहाणे पुढचा बॉल फ्रीड. ते देखील एबीपी माझाचा टॅगलाईन आहे. यॉर्कर टाकला. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका. पहिली सिंगल घेते. सेकंडचा कॉल घेतला काय जाईल. रिस्क घेत असताना मात्र तू मै मिसअंडरस्टँडिंग. ऋषिकेशचा विकेट मिळाला. रन आउटच्या स्वरूपात मयुरेशचा चांगला थ्रो पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र मिसकम्युनिकेशन दोघांमध्ये त्याचा फायदा झाला. टीम कसलकडला. एकदा वाली एक विकेट मिळाला. बघा रिप्ले. यॉर्कर उडवला होता स्क्वेअर लेगकडे. मयूर त्या ठिकाणी होता. धावत पुढे आला आणि त्याचा थ्रो बघा तोही थांबला होता. नक्की थ्रो स्ट्रायकिंग एंडला करू की नॉन स्ट्रायकिंग एंडला करू. आणि त्याने जेव्हा पाहिलं की दोन्ही खेळाडू विकेटमध्ये मधोमध आहे त्यामुळे एका एंडला थ्रो करावा लागेल योग्य तेव्हा विकेट मिळेल आणि तो विकेट मिळाला. ऋषिकेशचा बाद झाला. नवीन खेळाडू आता चालला विशाल गायकवाड पावा.
लेफ्ट हँडेड बॅटर विशाल गायकवाड अगदी क्रुशियल कंडिशनला मैदानामध्ये झालाय. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये आता विशालला खंबीर राहावं लागेल टीमसाठी. 8 बॉल 21चं समीकरण या मॅचमध्ये आलं. चला घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. चला नेक्स्ट मॅचसाठी निशांत दिले पण दादरपाडा आणि धाकटी जुई आपण खेळाडू कक्षासमोर या दोन्ही टीम दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. 8 चेंडूमध्ये 21 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मॅच ऑन. साई गायकरचा लॉंग स्पेल, लांबलचक स्पेल, पुन्हा पायात टाकला. फ्लिक करत असताना डीपमध्ये बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला. कोणीही कॅचसाठी गेलेलं नाहीये. मला वाटतं एकाने ट्राय करायला हवं होतं, मयूरने पुढे यायला हवं होतं. तर असं म्हणतात कॅचेस बिन द मॅचेस. जर का कॅच पकडला असता तर 2 धावा तुम्हाला वाचवता आल्या असत्या आणि त्याहीपेक्षा विकेटही मिळाला असता. आता 7 बॉल 19 धावा. आशिषला अभी नाही तो कभी नाही या बॉलला तुम्हाला एक षटकार ठोकावा लागेल. या बॉलवर तुम्हाला चौकार मारावा लागेल, धावा कराव्या लागतील. 7-19 समीकरण. जर का इथे मोठा फटका आला तर दबाव कसलकन टीममध्ये आणि एका बाजूला साई गायकर जरी एक्स्ट्रा बॉल टाकले असते तरी हा बॉल त्याने निर्धाव टाकला किंवा कमबॅक करून दिलं तरी फारसा इफेक्ट एक्स्ट्रा रनचा पडणार नाही. त्यामुळे हा चेंडू फार महत्वाचा राहील. समोर टाकला, फिरून मारलाय. क्या बात आहे. नटरंग स्टाईलने क्रॉस पॅटेट गुडघा टेकत बघा पुन्हा एकदा रिप्ले या बॉलचा. लेंथ बॉल टाकला, शफल झाले आणि त्यानंतर उडवला पूल. पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. 6 धावा. 6 बॉल 13, 6-13. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. मी मगाशीच म्हटलं हा बॉल अतिशय निर्णायक आहे आणि या निर्णायक बॉलला षटकार ठोकला फलंदाजाने. पाणी हवंय. 6 बॉल 13. चला पाणी घेऊन चला. 6 चेंडूमध्ये 13चं समीकरण मैदानामध्ये आलेलं आहे. VIP डाईसवरती आसनस्थ असणारे सर्व मान्यवर आपण त्यांचं करूया स्वागत. चला लवकर लवकर 12 खेळाडू पाणी घेऊन चला. मी विनंती करेन दादरपाडा आणि एका बाजूला पुन्हा एकदा खरं तर धाकटी जुई टीमच्या कॅप्टनला आपण अगदी खेळाडू कक्षासमोर या. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना देखील 5 षटकांचा असेल, याची नोंद आपण घ्या. 20 धावा आल्या मागच्या ओव्हरमध्ये. 33 करायचं होतं 12ला. मागच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 20 आले. आता एका ओव्हरमध्ये बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 13चं समीकरण बाकी आहे. 6 मध्ये 13 दत्ता गायकर यांचे चिरंजीव ज्यांचा षटक राहिलं माग. चला घाई करा आता. टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकला धाकटी जुई टीमने. फिल्डिंगचा निर्णय घेतला पुढच्या मॅचमध्ये. तर 6 बॉल 13 बॉलिंग मार्फत गोलंदाज झाला अंतिम षटकामध्ये प्रसाद नाईक. मग अशी प्रसाद नाईकचं नाव टाकलं होतं आणि त्याने साईकडे ते गेले संघनायक आणि साईचं षटक मागणं राहिलं. त्याने 20 धावा आल्या. प्रसाद नाईक आले अंतिम षटकामध्ये. 6 बॉल 13 धावा. अजूनही सामना बॅलन्स आहे. कारण या विकेटमध्ये धावा बनवणं, धावा चेस करणं सोपं नाही आहे. पण ओवळे संघाने मात्र अनेक असे रेकॉर्ड्स केलेले आहेत जिथे प्रत्येक खेळाडूला किंवा प्रत्येक संघानं जे जमलं नाही ते मात्र ओवळे संघाने केलं. म्हणून या मॅचमध्ये कसलकंडचा यंग टॅलेंट प्रसाद आलाय. बॉलिंग मार्कवरती 6 मध्ये 13 डिपेंड करण्यासाठी. चला राऊंड विकेट बॉलिंग मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने प्रसादचा पहिला चेंडू. फुल टॉस. दिशा दिली बॉलला. स्क्वेअरलेकडे फिल्डर आहे त्यांच्या दिशेने फटका. एकच धाव. मोठा फटका कॅपिटलाइज करायला हवा होता. थोडे अजून अक्रॉस लाईन खेळले असते तर कदाचित फाईन लेगला चौकार आला असता. परंतु इथे स्क्वेअर लेगकडे खेळले त्यामुळे एकच धाव मिळाली. आता 5 मध्ये 12 धावा. 5 चेंडू 12. आशिषने काय टेम्परामेंट दाखवलाय या संपूर्ण इनिंगमध्ये. तो सलामीला आला. तो थांबत थांबत खेळला. सिंगल डबल त्याने घेतला. डॉट बॉल त्याने फेस केले परंतु त्याने संयम दाखवला आणि आक्रमणही योग्य वेळा त्याने केलं. आता 5 मध्ये 12. आशिष हरेश मुंडे देखील असाच थांबला होता. त्याने 50 करून देखील त्या ठिकाणी उसाली संघ पराभूत झाला. आता आशिषला सामना फिनिश करायचा. वेल फिनिशर बनावं लागेल. वेगात टाकला. लाऊड अपील. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली लेग बिफोर द विकेटसाठी. समोर टाकलेला बॉल बॅकफुटला गेले ते भरपूर लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल मिळाली. आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 9 धावा. 4 बॉल 9. 4 बॉल 11. 5 मध्ये 12 बनवायचे तर 4 बॉल 11. 9 म्हटल्यानंतर तिकडे कसलकडचे देखील जे पाठरे बसले ते उभे राहिले ते आमच्याकडे पाहत बसले. आम्ही बघत होतो ते जागृत आहेत की नाही. 4 बॉल 11चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. मॅच ऑन. विशाल आणि एका बाजूला आशिष. बॉलिंग मार्कवरती प्रसाद नाईक.
पुढचा चेंडू समोर पुन्हा एकदा विशाल स्ट्राईक एंड वरती आलाय. थोडा दबाव गोलंदाजावरती, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झालाय आणि या ठिकाणी आपण पाहिला डेड बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल प्रसाद नाईकला. 4 चेंडूमध्ये विजयासाठी 11चं समीकरण. 4 बॉल 11 हे समीकरण आहे. समोर टाकलाय क्रॉस बॅटर गॅप मध्ये बॉल एका टप्प्यावरती चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार चौकार. खेळाडू कक्षासमोर मारला हा फटका. 4 धावा संघर्षमय चौकार. क्या बात आहे. शफल होत असताना अक्रॉस लाईन खेळले लॉंग चेस खेळाडू कक्षासमोर आला चौकार. आता येणारे 3 चेंडू विजयासाठी 7चं समीकरण. 3 बॉलमध्ये 6 उसारली संघाने केल्या नव्हत्या. 3 बॉलमध्ये 8 मागच्या सामन्यामध्ये जो संघ खेळला होता तर आपण पाहिला गव्हाण त्या टीमला देखील करता आलं नव्हतं. आता इथे 3 मध्ये 7 बनवायच्यात. 3 मध्ये 2 देखील निघाल्या नव्हत्या. असे सामने हाय व्होल्टेज या स्पर्धेमध्ये पाहिल्यामध्ये समोर विशाल गायकवाड विशाल कामगिरी करतोय. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. प्रसाद नाईकच्या अगेन्स्ट हा चौकार. आता येणारे 3 बॉल विजयासाठी 7चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. आज देखे जरा किसमें कितना है दम. फुल टॉस बॉल लटकलाय त्या ठिकाणी विशाल फुल टॉस वरती मोठा फटका यायला हवा होता आणि इथे मात्र हा खेळाडू बाद. एका क्षणाला असं वाटलं बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे परंतु त्यानंतर बॉल आतमध्ये आला. मिड विकेटला जेल टीमला रिव्ह्यू वापरला. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू चेक केला जाईल. पुन्हा एकदा टेन्शन. रिव्ह्यू काय येईल जर का भीमर असेल तर मात्र आणखीन कदा टेन्शन. 12वे खेळाडू टेन्शनमध्ये आहेत दोन्ही संघांचे. त्यांना माहिती आहे या बॉलचं महत्त्व किती आहे. फुलटॉस बॉल फुलटॉस आता विशासाठी मोठा फटका खेळता आलेला नाहीये. मिड विकेटला चांगला झेल टिपला होता त्या ठिकाणी प्रफुल्लने. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळे विकेट मिळेल फिल्डिंग करताना घोडीलदेव कसलकर टीमला. आता 2 बॉल 7 धावा. रंगात आली मॅच. कंपल्सरी चेसिंग विद्याधर एवढा मागे कसा झालाय. हा देखील एक आक्रमक स्फोटक खेळाडू सलामी वीर म्हणून नेहमी भूमिका साकारतो आणि तो मैदानाकडे चाललाय. म्हणजे बघा ओळे संघाची बॅटिंग ऑर्डर प्रचंड स्ट्रॉंग आहे. विद्याधर मैदानाकडे चला फास्ट चला मैदानाकडे. 5व्या क्रमांकावरती विद्याधर चालला. आता 2 चेंडूमध्ये 7 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला कंपल्सरी करावा लागेल. 2 चेंडूमध्ये 7. प्रसादने कमबॅक केलं. मागचा फुलटॉस बॉल त्याच्यावरती सामना फिनिश करायला हवा होता म्हणजे 2 बॉलमध्ये 1 आली असती. तिथे झेलबाज झाले. सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता मागचा चेंडू. आता 2 चेंडू 7 धावा समोर विद्याधर आणखीन एक आक्रमक खेळाडू. यॉर्कर टाकलाय विकेट किपरच्या मागे चालला. स्ट्राईक मिळाली आशिषला. आता 1 बॉल 6 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल हा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार. हाऊसफुल मॅच. प्रेक्षकांची गर्दी पहिल्या रात्रीपासून पाहिली. बॉल डॉट जर काढला तर दत्ता गायकर यांच्याकडून तब्बल 10,000 पारितोषिक आलं. गोलंदाज आला. क्या बात आहे. जर का बॉल डॉट टाकला तर दत्ता गायकर यांच्या वतीने 10,000 मला वाटतं 25,000 दिले होते गोवासाठी कसलकर नाईटमध्ये दत्ता गायकर यांनी. आणि बघा आता बॉल डॉट टाकला तर 10,000. 1 चेंडू 6 धावा समोर आशिष ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये रंग भरले. जर का इथे षटकार ठोकला तर या सामन्यामध्ये कसलकर संघासाठी हा कर्दनकाळ बनेल. आशिष मात्रे सलामीचा खेळाडू. यंगस्टर नवे पर्व युवा सर्व आशिषवर आहे सर्व. ओवळे वासियांना गर्व असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र षटकार ठोकेल का. हिरो बनण्याची नामी संधी. मला वाटतं हा षटकार ठोकला तर रील्स बनेल. हा षटकार उद्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला असेल इन्स्टा स्टोरीला असेल. त्यामुळे जर का षटकार आला तर मात्र पराभवाची धूळ चालेल या ठिकाणी कसलकडला आशिष मात्रे. तर एका बाजूला निर्णायक बॉल टाकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद नाईकला. चला घाई करा. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. भावेश बघा सेलिमिडॉनला आलाय. पाटमोरे अँगलने उभा राहिला. खेळाडूची खरं तर एकाग्रता भंग करण्यासाठी. हा सामना क्लोज झाला की आमचा वेळ जास्त जातो प्लीज. त्यामुळे प्लीज विनंती असेल. आता 1 चेंडू आणि 6 धावा. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. एकदा जोरदार टाय होऊ द्या दोन्ही टीमसाठी. 1 बॉल आणि 6 धावा. ओवळे की कसलगण की ओवळे. प्रसाद की आशिष. 1 बॉल 6. दबाव प्रसाद वरती आहे. दबाव त्या ठिकाणी डेफिनेटली राहील. एका बाजूला आशिषला आपल्या कारकिर्दीमधला सर्वोत्तम फटका मारायचा. 1 बॉल 6.
इथे गुडघा टेकला आणि हा सामना जिंकलाय कसलकण संघाने. क्या बात आहे. 10,000 रुपये दत्ता गायकर यांच्याकडून पारितोषिक. डॉट बॉल टाकलाय. अप्रतिम कमबॅक. वेल बॉल प्रसाद. हार्ड लक टीम अजनबी ओले. सन्मान केला जाईल या ठिकाणी दादरपाडाचे आमचे रायगड श्री माडी पाटील बॉडी बिल्डर आणि त्यानंतर सुमित कोळी सर्वेश म्हात्रे आणि सँडी आमचे चारही यंगस्टर मान्यवर. आपण या आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरबाज भाई 4 मान्यवर आमचे बॉडी बिल्डर मॅडी पाटील आणि सामनावीर भावेश अनंताशेठ पाटील. चला भावेश पाटील या. मॅडी पाटील दादरपाडा रायगड श्री पुढे जाऊन आणखीन टायटल त्यांनी पटकावेत हेच खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. सुदृढ शरीर